Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed the second point of pair of straight line, that is second degree equation, homogeneous second degree equation in x and y. जर तुम्हाला homogeneous equation of second degree दिलेलं असेल तर त्यांच्या स्लोप मध्ये काय रिलेशन आहे हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे आणि त्यावरती थेरम पण पाहिलेला आहे. तर तो थेरमचं प्रूफ व्यवस्थित लक्षात ठेवा. 4 मार्कसाठी क्वेश्चन विचारू शकतात आणि जे रिलेशन आहे ते रिलेशन पण लक्षात ठेवायचं. आता पुढचं जे लेक्चर आहे या लेक्चरला आपण त्यावरती काही एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल्स पाहू आपण. पहिले एक्झाम्पल, find the combined equation of pair of lines passing through origin and perpendicular to the line represented by 5x square minus 8xy plus 3y square is equal to 0. तर CET साठी जर असे एक्झाम्पल असेल, find the combined equation of pair of lines passing through origin and perpendicular to the lines represented by 5x square minus 8xy plus 3y square equal to 0. तर ते इक्वेशन डायरेक्ट तुम्हाला लिहिता येईल. एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट इंटरचेंज करायचे, म्हणजेच इंटरचेंज केल्यावर काय होईल, 3x स्क्वेअर होईल आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट काय होईल, 5y स्क्वेअर होईल. आणि मिडलचं एक्स वायची जी टर्म आहे त्याचं साईन चेंज करायचं, म्हणजेच इक्वेशन काय येईल, रिक्वायर्ड 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 3y स्क्वेअर 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर हे रिक्वायर्ड इक्वेशन असणारे शॉर्टकट मेथड आहे ते. आता याचे आपण सोल्युशन पाहूया. 3 मार्कसाठी किंवा 4 मार्कसाठी अशा टाईपचं प्रॉब्लेम परीक्षेला विचारू शकतात. पहा, गिवन जॉईंट इक्वेशन ऑफ ए लाईन किंवा गिवन होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन किंवा हे जॉईंट इक्वेशन आहे. मग जॉईंट इक्वेशन लिहिलं 5x square minus 8xy plus 3y square equal to 0 which is of the form, किंवा कम्पेअर करायचं, comparing ax square plus 2hxy plus by square equal to 0. Then we get a equal to 5, 2h is equal to minus 8 आणि b is equal to 3. कम्पेअर केलं, a ची व्हॅल्यू फाइंड केली, 2h ची व्हॅल्यू फाइंड केली, b ची व्हॅल्यू फाइंड केली. त्यानंतर h is equal to minus 4 येईल. मग लेट m1 and m2 be the slope of the lines. या लाईनचे ते स्लोप आहे. मग आपल्याला रिलेशन माहिती आहे, m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन बी, दॅट इज मायनस 2h ची व्हॅल्यू मायनस 8 अपॉन 3 म्हणजेच येईल प्लस 8 अपॉन 3. आणि त्यांच्या स्लोपमध्ये रिलेशन आहे m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b इज इक्वल टू 5 अपॉन 3. व्हॅल्यू ठेवल्यानंतर आता हे याला इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल, m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 याला इक्वेशन 1 म्हणा. मग नाव रिक्वायर्ड लाईन आर परपेंडिक्युलर टू द गिव्हन लाईन. आपल्याला ज्या रिक्वायर्ड लाईन्स फाइंड करायच्या त्या परपेंडिक्युलर टू द गिव्हन लाईन्स. या दोन लाईनचं जे कंबाईन इक्वेशन आहे यांना कशा असतात, परपेंडिक्युलर आहेत. Therefore slope of the required lines are minus 1 upon m1 and minus 1 upon m2 and required line passing through origin. आणि त्या कशामधून पास होता, ओरिजिन मधून पास होता. मग रिक्वायर्ड लाईनचा स्लोप आहे मायनस 1 अपॉन m1 आणि सेकंड लाईनचा स्लोप आहे मायनस 1 अपॉन m2 आणि पॉइंट दिलेला आहे. मग स्लोप पॉइंट फॉर्म्युलानुसार required equation of a lines are, therefore y is equal to minus 1 upon m1 into x and y is equal to minus 1 upon m2 into y. मग therefore m1 लेफ्ट साईडला घेतलं तर काय होईल, m1 into y is equal to minus x and m2 into y is equal to minus x. मायनस एक्स लेफ्ट साईडला घेतलं तर प्लस होईल,
that is x plus m1 into y is equal to 0 and x plus m2 into y is equal to 0. ह्या रिक्वायर्ड लाईन्स आल्या. आता यांचं जॉईंट इक्वेशन, therefore their combined equation is x plus m1 into y into x plus m2 into y is equal to 0. आता यांचं मल्टिफिकेशन घ्यायचं, मग x ने मल्टिप्लाय केलं सेकंड ब्रॅकेटला तर एक्स स्क्वेअर, त्यानंतर m2 इंटू एक्स इंटू वाय प्लस m1 ने मल्टिप्लाय केलं तर m1 इंटू एक्स इंटू वाय प्लस m1 m2 इंटू वाय स्क्वेअर. त्यामधून एक्स वाय कॉमन घेतला तर एक्स स्क्वेअर प्लस m1 m2 इंटू एक्स वाय प्लस m1 m2 m2 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून व्हॅल्यू ठेवायच्या m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू ठेवली. मग एक्स स्क्वेअर प्लस 8/3 इंटू एक्स वाय प्लस 5/3 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग प्रत्येक टर्मला एलसीएम 3 आहे, मग पहिल्या टर्मला 3 ने मल्टिप्लाय केलं, मग 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 3. याला डिवाइड काय येईल 3 येईल, याच्या अगोदरची स्टेप. आणि मग डिवाइड जो 3 आहे तो राईट साईडला घेतला तर काय होईल 0 होईल. म्हणजेच रिक्वायर्ड इक्वेशन येईल 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. मग पहा बरं काय चेंज झाला, एक्स स्क्वेअरचा आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट काय झाला इंटरचेंज झालं आणि मिडल टर्म जे आहे एक्स वायची टर्म त्या टर्मचं साईन चेंज झालं. म्हणजे रिक्वायर्ड इक्वेशन काय मिळालं 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. असा जर परीक्षेला क्वेश्चन असेल CET साठी तर शॉर्टकट मेथड लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलर टू द लाईन आणि पासिंग थ्रू ओरिजिन ते काय तर लक्षात ठेवायचं. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचं कोइफिशियंट चेंज करायचं आणि मिडल जे साईन आहे, मिडल जे टर्म आहे एक्स वाय त्याचं साईन चेंज करायचं. Which is a required joint equation of pair of lines? Which is the joint equation of required pair of lines? मग आता होमवर्कसाठी अशा टाईपचे एक्झाम्पल आहेत, सेम आहे, तुम्ही सोडवा. पहिलं एक्झाम्पल आहे 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सेकंड आहे 3x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. ते दोन एक्झाम्पल तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवा. आता पुढचं एक्झाम्पल आहे 4th नंबर. त्यामध्ये नंबर 1 आहे फाइंड की इफ द सम ऑफ द लाईन्स स्लोप ऑफ द लाईन्स पाहिजे, ते सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस के इंटू एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 is twice their product. तर हे दिलेलं आहे. त्यांच्या स्लोपमध्ये रिलेशन काय दिलेलं आहे m1 प्लस m2 इज 2 टाइम्स their product m1 इंटू m2. मग आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन आर एक्स स्क्वेअर प्लस के इंटू एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर केलं देन वी गेट a इज इक्वल टू 1, 2h इज इक्वल टू k आणि b इज इक्वल टू -3. मग त्यावरून याची व्हॅल्यू आली 2h k आली, मग याच्यावरून h इज इक्वल टू काय येईल k/2 येईल. त्यानंतर let m1 and m2 be the slope of the line represented by equation 1. इक्वेशन 1 चे ते काय आहे स्लोप आहे. मग स्लोप जर असेल तर त्यांच्यामध्ये रिलेशन काय तर m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. -2h ची व्हॅल्यू -k -k/-3 म्हणजे k/3 m1 प्लस m2 and their product m1 into m2 is equal to a/b is equal to व्हॅल्यू ठेवल्या. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -3 म्हणून -1/3. मग नाव कंडिशन दिलेली
सम जो आहे त्या स्लोपची जी सम आहे इज इक्वल टू 2 टाइम्स दिअर प्रॉडक्ट. म्हणजे M1 प्लस M2 इज इक्वल टू 2 टाइम्स M1 इंटू M2. मग आपण व्हॅल्यू फाइंड केलेल्या ठेवल्या इथे के अपॉन 3 इज इक्वल टू 2 इंटू मायनस 1 अपॉन 3. दोन्ही साईडचं 3 कॅन्सल झालं तर के इज इक्वल टू -2. अशा टाईपचा क्वेश्चन परीक्षेला 2 मार्क 3 मार्कला विचारू शकतात. तर पुढचं सेकंड आहे त्यामध्येच find k if the slope of the lines represented by 3x square plus k into xy minus y square is equal to 0 differ by 4. त्यांचे जे स्लोप्स आहेत त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो काय आहे 4 आहे आणि आपल्याला काय करायचे के ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग सोल्युशन लिहितात गिव्हन इक्वेशन ऑफ ए लाईन्स जे लाईन्सचं इक्वेशन दिलेलं आहे ते लाईनचं इक्वेशन दिलं 3x square plus kxy minus y square is equal to 0. याला इक्वेशन नंबर 1. मग कंपेअरिंग विथ इक्वेशन 1 with ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Then we get a equal to 3 twice is equal to k, b is equal to -1. मग let m1 आणि m2 be the slope of lines represented by equation 1. इक्वेशन 1 जे आहे त्या लाईनचे ते काय आहेत स्लोप आहे. मग त्यावरून त्या स्लोपमध्ये रिलेशन m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b दॅट इज मायनस k अपॉन -1 दॅट इज k and m1 into m2 is equal to a upon b is equal to -3 upon 1 that is -3. Now त्यांचा डिफरन्स आता मॉडमध्ये घेतला का तर कुठला ग्रेटर आहे ते आपल्याला माहीत नाही. M1 मॉडमध्ये लिहिलं M1 मायनस M2 इज इक्वल टू 4. दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16. आता याचा स्क्वेअर काय येईल पहा तर M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स M1 इंटू M2 इज इक्वल टू 16. याचं एक्सपान्शन घ्या काय येईल एक्सपान्शन M1 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स M1 इंटू M2 प्लस M1 स्क्वेअरिंग. मग मी काय केलं 2 टाइम्स M1 M2 काय केलं ॲड केलं आणि सबस्ट्रॅक्ट केलं. मग M1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स M1 M2 प्लस M स्क्वेअर हे कशाचं एक्सपान्शन येईल तर M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर राहिल्या कुठल्या टर्म -2 टाइम्स M1 M2 -2 टाइम्स M1 M2 म्हणजे ते येईल -4 टाइम्स M1 M2 इज इक्वल टू 60. ते डायरेक्ट मी लिहिले. तर फ्रॉम इक्वेशन 1 वरून या व्हॅल्यू ज्या आहेत त्या ठेवल्या इथे के स्क्वेअर -4 इंटू -3 इज इक्वल टू 16 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे के स्क्वेअर प्लस 12 इज इक्वल टू 16. therefore k square is equal to 16 minus 12 that is 16 minus 12 is 4. k square is equal to 4 therefore k is equal to plus minus 2. तर k च्या व्हॅल्यू 2 आल्या त्याला एक प्लस आणि एक -2. तर अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकतात. पुढचं एक एक्झाम्पल आहे find the condition that the lines 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. यामधली ही जी लाईन आहे ही लाईन हे जे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे त्यामधील जी एक लाईन आहे ते काय आहे कोइन्साइड्स आहे म्हणजे पॅरलल आहे. मग पॅरलल आहे तर त्यावरून काय कंडिशन दोन्हींचे स्लोप काय असणार इक्वल असणार. मग पाहूया सोल्युशन. द स्लोप ऑफ लाईन 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 इज -a अपॉन b म्हणजेच 4 अपॉन 5. तर दिलेल्या लाईनचा स्लोप फाइंड केला तो आला -4 अपॉन 5. सिन्स the line 4x plus 5y is equal to 0 coincides with the one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Therefore, -4 upon 5 is the root of
ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणजे हे जे स्लोप आहे, ह्या लाईनचं जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे, त्या ऑक्झिलरी इक्वेशनचं ते काय असणार आहे, रूट असणार आहे. मग देअरफॉर ऑक्झिलरी इक्वेशन काय येईल, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. या लाईनचं ऑक्झिलरी इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. मग m ची व्हॅल्यू इथे ठेवली. देअरफॉर b इंटू -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2h इंटू ब्रॅकेट -4/5 प्लस a स्क्वेअर घ्या, मग येईल -16b अपॉन 25 -8h/5 प्लस a. आता प्रत्येक एलसीएम घेतला 3 टर्मचा तर 25 येईल. फर्स्टला 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 16b मायनस फर्स्टला कशाने मल्टिप्लाय केला 5 ने -40h प्लस सेकंडला 25 ए डिवाइड 25 इज इक्वल टू 0 आणि डिवाइड लेफ्ट साईडचा 25 राईट साईडला घेतला तर तो होईल 0. दॅट इज 16b मायनस 40h प्लस 25a इक्वल टू 0. तर विच इज रिक्वायर्ड कंडिशन. तर ते आली रिक्वायर्ड कंडिशन. आता असंच पुढचं एक्झाम्पल पहा, होमवर्कसाठी आहे. Find the condition that the line 3x plus y is equal to 0 may be perpendicular to one of the lines given by. ती कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. मग लक्षात ठेवायचं, कोइन्साइड असेल तर हे स्लोप आहे. स्लोप जो आहे यामधील वन लाईनचा जो स्लोप आहे तो सेम असणार आहे. परंतु परपेंडिक्युलर असेल तर या लाईन मधील ज्या वन लाईन आहे त्याचा स्लोप येईल -1 अपॉन काय प्रॉडक्ट जो आहे मायनस दोन्हीचा प्रॉडक्ट इज इक्वल टू -1 त्यावरून लिहिता येईल. मग हे सोडवा, एक्झरसाइजसाठी सोडवा, नाही सॉल्व झालं तुम्हाला विचार. पुढचं एक्झाम्पल आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स passing through origin and making an equilateral triangle with the line y is equal to 3. आता हे फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. दोन लाईन्स आहेत पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग इक्विलॅटरल ट्रँगल विथ द लाईन y इज इक्वल टू 3. आता ही जी लाईन इक्वेशन आहे, ए बी लाईन आहे, ए बी लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 3. आणि या दोन लाईन आहेत L1 आणि L2 पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग इक्विलॅटरल ट्रँगल विथ द लाईन y इक्वल टू 3. मग अँगल ए जो आहे अँगल 60 असेल, मग अँगल बी जो आहे तो पण 60 असेल आणि ओरिजिनचे जो अँगल केलेला आहे तो काय असणार आहे, 60 असणार आहे. मग ए अँगल 60 असेल तर हा एक्स ॲक्सिसचे जो लाईन L1 ने अँगल केलेला आहे तो असणार आहे 60 आणि बी अँगल बी L1 L2 लाईन जे आहे L2 लाईनने एक्स ॲक्सिस काय असणार आहे 120 डिग्री असणार आहे. आपल्याला दोन लाईनचे इन्क्लिनेशन माहिती आहे, मग त्यावरून आपण त्याचे स्लोप फाइंड करू शकतो. मग आता सोल्युशन कसं लिहायचं. लेट OA अँड OB बी लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अँगल ऑफ 60 डिग्री with the line y is equal to 3. Therefore, OA and OB make an angle of 60 degree and 120 degree. OA making angle 60 degree and OB making angle 120 degree with positive direction of x-axis. And therefore, slope of OA line is tan theta. आणि tan theta is equal to 60, tan 60 ची व्हॅल्यू √3 and equation of line OA is y is equal to √3 into x, that is y minus √3 into x is equal to 0. And similarly slope of line OB is equal to tan 120 आणि tan 120 कसं लिहिता येईल तर tan pi 180 minus 60 आणि 180 minus 60 that is tan pi minus theta. Pi minus theta तर minus tan theta.
कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते टॅन पाय मायनस थीटा, म्हणजे सेकंडमध्ये टॅन फंक्शन कसं आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून मायनस येईल, मायनस टॅन 60 डिग्री आणि टॅन 60ची व्हॅल्यू √3 म्हणून -√3. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन ओबी इज, ओबी लाईनचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू -√3 इंटू एक्स, दॅट इज y प्लस √3 इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता हे लाईन आलं, OA लाईनचं इक्वेशन आलं, OB लाईन म्हणजेच L1 लाईन आणि L2 लाईनचं इक्वेशन आलं. देन देअर जॉईंट इक्वेशन ऑर कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन इज, मग y मायनस √3 इंटू एक्स इंटू y प्लस √3 इंटू एक्स इज इक्वल टू 0. a minus b into a plus b, that is y square minus 3x square is equal to 0, that is 3x square minus y square is equal to 0. तर हे आलं required combined equation of lines, pair of lines passing through origin and making an equilateral triangle with the line y is equal to 3. अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारू शकता. पुढचं एक एक्झाम्पल आहे, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is 4 times the other than 4 times the other, then show that 16h square is equal to 25ab. Solution is, let m1 and m2 be the slope of line represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. या लाईनचे ते काय आहेत, स्लोप आहेत, आपण मेन्शन केलं. मग देअरफॉर त्यांच्यामध्ये रिलेशन आहे, m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b, त्याला इक्वेशन नंबर लिहिलं 1, अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b, त्याला इक्वेशन लिहिलं सेकंड. मग गिवन दिलेलं आहे m1 इज 4 टाइम्स m2. आता m1 इज इक्वल टू 4 टाइम्स m2 इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर 4 टाइम्स m1 m2 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. यावरून 5 लेफ्ट साईडचे ॲडिशन 5m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. यावरून m2 ची व्हॅल्यू येईल m2 इज इक्वल टू -2h अपॉन 5b. m2 मिळाला. आता तसंच m1 ची व्हॅल्यू जी आहे ती सेकंडमध्ये जर ठेवली, सेकंड इक्वेशनमध्ये, अँड ऑल्सो सेकंडमध्ये जर ठेवली m1 इज इक्वल टू 4 टाइम्स m2, तर 4 टाइम्स m2 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b, दॅट इज 4 टाइम्स m1 m2 स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन b. देअरफॉर m2 square is equal to a upon 4b. Therefore m2 ची व्हॅल्यू आपण माहिती आहे, m2 ची व्हॅल्यू काय आहे, m2 ची व्हॅल्यू फाइंड केलेली इथे सेकंडवर, ते -2h अपॉन b, -2h अपॉन 5b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन 4b. याचा स्क्वेअर घेतला तर 4h स्क्वेअर अपॉन 25b स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन 4b, परंतु b इज नॉट इक्वल टू 0. आता लेफ्ट साईडचा जो 25b स्क्वेअर आहे तो राईट साईडला घेतला आणि राईट साईडचा 4b लेफ्ट साईडला घेतला तर पहा मल्टिप्लाय होईल, म्हणजे 16h स्क्वेअर इज इक्वल टू 25ab. हा 1b कॅन्सल होईल, इथे राईट साईड लेफ्ट साईड डिनॉमिनेटर 1, आणि मग 16h स्क्वेअर इज इक्वल टू 25ab, आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे, 16h स्क्वेअर इज इक्वल टू 25ab. आता यावरती काही एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहे ते सोडवा. म्हणजे आपला एक पुढचा एक पॉईंट राहिला आहे, अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. तो जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या तासाला पाहू. आता थांबूया. थँक्यू.